नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये, जेथे तुम्हाला आरोग्याशी रिलेटेड सर्व माहिती डिटेलमध्ये देण्याचा प्रयत्न असतो। तर आज आपला विषय आहे जांभूळ। जांभूळ खाण्याचे फायदे। इंग्लिशमध्येच याला इंडियन ब्लॅकबेरी किंवा जावा प्लम असं म्हणतात। हे एक औषधी गुणधर्म असलेले आणि चविष्ट फळ आहे। आयुर्वेदात जांभळाचे विशेष महत्त्व आहे। याचे फळ, बिया, साल आणि पानं सुद्धा औषधी गुणांनी भरपूर भरलेले असतात। या जांभळाचं मूळ स्थान म्हणजे भारत, श्रीलंका, मलेशिया व आग्नेय आशिया। या फळाचा जर ऋतू म्हटला तर तो म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीस, ते म्हणजे मे ते ऑगस्ट। जांभळाची वैशिष्ट्ये बघायची म्हटलं तर रंग हा गडद जांभळा किंवा आपण ज्याला बैंगनी कलर म्हणतो असा असतो। आकार जर म्हटलं तर छोटं, लांबट, द्राक्षासारखं असतं। गर हा पांढरट किंवा जांभळसर असतो। चव जर बघितली तर आंबट गोड आणि थोडी तुरट असते व बी ही एकच मोठी बी असते। तर हे झाले वैशिष्ट्य। आता बघणार आहोत आरोग्यदायी फायदे। पहिलं म्हणजे मधुमेह नियंत्रणात ठेवते। जांभूळ व त्याच्या बिया रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यात मदत करतात। यामध्ये जांभुलिन नावाचे संयुग असतं जे ग्लुकोजचे शोषण कमी करतं। पुढील फायदा म्हणजे पचन संस्थेत मदत करतं। जांभळात फायबर असतं जे बद्धकोष्ठतेवर उपयोगी पडतं। ॲसिडिटी, गॅस आणि अपचनास कमी करतं। पुढील जर फायदा बघायचा तर तो म्हणजे रक्तशुद्धी व त्वचेसाठी फायदेशीर असतं। जांभूळमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्त शुद्ध करतात, मुरूम, पिंपल्स आणि त्वचेच्या समस्यासुद्धा कमी करतात। नंतर म्हटलं तर इम्युनिटी वाढवतात। त्यामध्ये म्हणजे जांभळामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल घटक असतात। याच्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते व संसर्गापासून संरक्षण होतं। पुढील फायदा हृदयासाठी लाभदायक असतं। जांभूळ कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतं, हृदयाचे आरोग्य सुधारतं व हार्ट अटॅकचा धोका कमी होतो। पुढील फायदा म्हणजे लघवी संबंधीच्या ज्या समस्या आहेत त्या दूर होतात। वारंवार लघवी होणे, जळजळ होणे यावर आराम मिळतो। मूत्रवर्धक गुणधर्मामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे। जांभळाच्या झाडाची साल चघळल्याने दातदुखी, हिरड्यांची सूज कमी होते, तोंडात दुर्गंधी कमी होते। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे कॅन्सर विरोधी गुणधर्म आहेत। संशोधनानुसार जांभळातील अँथोसायनिन्स हे काही कॅन्सर पेशींना वाढू देत नाही, म्हणजेच कॅन्सर विरोधी सुद्धा याच्यामध्ये गुणधर्म आहेत। पुढील जो फायदा आहे तो म्हणजे कावीळ आणि यकृताच्या विकारांवर उपयुक्त। जांभूळ यकृत साफ करण्यास मदत करते। कावीळ, फॅटी लिव्हर यामध्ये सुद्धा फायदेशीर ठरतं। पुढील जो फायदा आहे ते म्हणजे वजन कमी करण्यास मदत होते। कमी कॅलरीजचे व फायबरयुक्त असल्याने वजन कमी करण्यास सुद्धा या जांभळाची खूप मदत होते। आता बघूया हे जांभूळ फळ कुणी खावे। पहिलं तर म्हणजे मधुमेह जे व्यक्ती आहेत, म्हणजे जे डायबेटिक पेशंट आहेत त्यांनी खाल्लं तरी योग्य आहे। रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतं आणि बियांचे चूर्ण जर वापरलं तर अधिकच फायदा हा डायबेटिक पेशंटला होत असतो। पुढील म्हणजे अपचन व गॅसेस ज्यांना आहेत त्या लोकांनी सुद्धा जांभूळ खाणं योग्य आहे। पाचन सुधारतं व ॲसिडिटी कमी होते। पुढील जे आहे ते म्हणजे त्वचेच्या समस्या असणाऱ्यांनी सुद्धा जांभूळ खायचं आहे। याने रक्त शुद्ध होते व त्वचेचा रंग उजळतो, पिंपल्स कमी होतात। त्यानंतर मूत्रविकार असणाऱ्यांनीही जांभूळ खायचं आहे। याच्याने लघवीचा त्रास, जळजळ, वारंवार लघवी यावर ते खूप फायदेशीर ठरतं। पुढील म्हणजे रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांनी सुद्धा खायचं आहे। ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी सुद्धा हे जांभूळ खाणं खूप योग्य ठरतं। पुढे बघूया आता आपण की हे जांभूळ कोणी खायचं नाही आहे किंवा सावधगिरीने खायचं आहे किंवा टाळायचं आहे। तर पहिलं म्हणजे थंडीची तक्रार असणाऱ्यांनी। जांभळाची प्रवृत्ती ही थंड असते। सर्दी खोकल्याचे त्रास असतील तर त्यांनी कमी प्रमाणात जांभूळ खायचं आहे। त्यानंतर अति आम्लपित्त असणाऱ्यांनी काही वेळा जास्त खाल्ल्यास ॲसिडिटी वाढू शकते, म्हणून हे जांभूळ हे प्रमाणातच खायचं आहे।
त्यानंतर म्हणजे गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांनी तर वैद्यकीय सल्ल्यानेच हे जांभूळ खायचं आहे. त्यानंतर लहान मुलांनी खाण्याचे प्रमाण जे ते कमी ठेवायचं आहे, कारण हे पचायला जड पडू शकतं. त्यानंतर म्हणजे अतिप्रमाणात खाणं टाळायचं आहे. फार जास्त खाल्ल्यास जुलाब, गॅस, तोंडाला काळवटपणा येऊ शकतो. आता बघणार आहोत खाण्याची योग्य पद्धत कुठली आहे. तर वेळ म्हणाल तर सकाळी उपाशी पोटी खाणे टाळायचं आहे. जेवणानंतर किंवा मधल्या वेळेस खाणे योग्य ठरतं. प्रमाण जर म्हणाल तर दिवसभरात 8 ते 10 जांभळांपेक्षा जास्त खाऊ नये. मधुमेहींनी बियांचे चूर्ण दिवसातून 1-2 वेळा फक्त अर्धा चमचा पाण्यासोबत घ्यायचं आहे. आता बघू कशासोबत खायचं आहे. थोडं काळं मीठ टाकून खाल्ल्यास पचन चांगलं होतं. ज्यूस किंवा चूर्ण स्वरूपातही तुम्ही हे खाऊ शकतात. त्यानंतर बघूया बियांचे उपयोग काय आहे. बिया ह्या वाळवून पूड बनवायची आहे व मधुमेह लोकांना याचा खूपच फायदा आहे. हे चूर्ण किंवा पूड तुम्ही कोरड्या हवामानात साठवून ठेवू शकतात. आता बघणार आहोत जांभूळ खाताना काय काळजी घ्यायची. पहिलं तर अतिप्रमाणात टाळायचं आहे. दिवसातून फक्त 8-10 जांभळच खायची आहे. अति खायची नाही आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला जुलाब, गॅस, पोटात मुरडा होऊ शकतो. त्यानंतर रिकाम्या पोटी खाणं टाळायचं आहे, कारण जांभळाची प्रकृती थंड असल्यामुळे उपाशी पोटी खाल्ल्यास पोटात गारवा निर्माण होतो, त्यामुळे ॲसिडिटी किंवा मळमळ होऊ शकते. त्यानंतर थंड प्रकृती असणाऱ्यांनी कमी खायचं आहे. त्यानंतर साफ धुवूनच खायचं आहे. जांभळावर केमिकल स्प्रे असण्याची शक्यता असते, त्यामुळे नीट धुवूनच खायचं आहे. त्यानंतर काळं मीठ जर टाकून खाल्लं तर पचन सुधारते, म्हणून काळं मीठ टाकून, जिरेपूड टाकून खायचं आहे. काळजी घ्यायची आहे ती म्हणजे जांभूळ खाल्ल्यानंतर दात काळे दिसू शकतात, त्यामुळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायचंय किंवा तोंड स्वच्छ धुवायचं आहे. पुढील जो काळजी घ्यायची आहे ती म्हणजे औषध घेत असाल तुम्ही तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे. म्हणजेच विशेषतः मधुमेही जे औषध घेत असाल आणि जांभूळ किंवा बियांचे चूर्ण वापरत असाल तर रक्तातील साखर खूप कमी होऊ नये म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. तर हे जांभूळ हे एक छोटंसं पण अत्यंत गुणकारी फळ आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास आरोग्याचे संरक्षण नक्कीच होतं. तर पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आरोग्यदायी विषयासह. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा व निरोगी रहा. धन्यवाद.